माझ्या बरोबर हो पण अवधूत या अवस्थेत हे बघ त्याला काही होणार नाही. तू चल माझ्या बरोबर. अवधूत पण अवधूत काका किती वेळ झाला चालतोय आपण कुठे नाही ते सांगा तरी. प्रश्न तू तर उत्तर मी. आधी तू तर नंतर मी. तिकडे येतोय. अनंत आकाश आणि अथांग समुद्र तू, तर त्याला जोडणारा क्षितिज समांतर मी. भागीरथी सम चंचल तू, अलकनंदा सम शांत मी. होई संगम जेव्हा आपुला, तू होशी गंगा आणि तुझा घाट मी. साला चमडी हे उलट्या तरी झापड म्हणा ना चामडी बोला तर. अहो तुम्हाला नाही बोलत आहे पण संकेत बघा ना भूतावर पण चान्स मारायचे त्याला. जरा कमरेच्या वर विचार करायला शिक. म्हणजे तुला कळलंय का काय घडलंय ते? अरे खुर्चीच्या भोवतीचं रिंगण मुद्दाम पुसलं गेलंय. याचा अर्थ अवधूतच्या ऐवजी आता संकेतचा पौर्णिमेचा फेरा सुरू झाला आहे आणि हे संकेतनं सगळं मुद्दाम ओढवून घेतोय. शिट यार, म्हणजे त्यावेळी जे काही घडत होतं ते तुम्ही मला सांगायचं, पण मी तुमच्यावर विश्वासच नाही ठेवला. हा ना. अरे ज्या गोष्टीतून तुला सोडवण्यासाठी आम्ही इतके प्रयत्न केले तीच गोष्ट ह्या चुत्याने स्वतःहून अंगावर उडवून घेतली आहे. आम्या जरा ना प्रॅक्टिकल विचार कर ना भाई. आपण जी इच्छा मागणार ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाट फाट मिळणार आहेत. संख्या एक नंबरचा लालची झालायस तू. मी लालची झालोय? लालची असतो ना तर एकट्याचा विचार केला असता. ह्याचा अवधूतचा विचार नसता केला. ह्याला सोडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत ना रे. आणि मुळात ह्याच्यात आपला फायदा होणार आहे भाई. लोक आपला फायदा होणार आहे. तू आमच्यासाठी हे सगळं केलंयस? हा मग. अरे मग आमच्यासाठी केलंस ना, मग हे सगळं कांड करताना एकदा विचारतो तरी आम्हाला. अरे का विचारू? तुला जर विचारलं असतं तर तू काका लोकांसारखे झाटे खाल्ले असतेस. तुझ्या डेअरिंग आहे, तू घेऊ शकतोस रिक्स. संख्या कांडपाट बोडी ना. मला याच्याशी नाही बोलायचं यार. का आता काय बोलायचं आहे? बोल ना. अरे एक नंबरचा लालची झालाय. संख्या कळतं का तुला? लालची झालाय एक नंबर का? सांग ना त्याला मग. शांत हो. चल इकडे. आय एम द किंग. त्यावेळी मला हेच वाटत होतं. खरं तर रामदेवच्या आत्म्याशी डील करून मी फार मोठा जुगार खेळला होता. देणार, खूप काही देणार, फक्त एका अटीवर. जेव्हा मला गरज असेल
तेव्हा तुझ्या शरीरावर माझा पूर्णपणे ताबा असेल. लाईफला स्पीड द्यायची घाई लागली होती. मान्य आहे, त्यासाठी मी निवडलेला मार्ग विचित्र होता. आपण राईट आहोत की रॉंग हे सगळ्यात आधी ज्याला कळतं तो म्हणजे आपला मित्र. माझी चूक मला त्यावेळी जाणवत नव्हती, कारण पैशाच्या माझ्यामुळे मी अजून जास्त बेफिकीर झालो होतो. चहात साखर नाही टाकली? साखर नाही मिळणार, डॉक्टरांनी काय सांगितलंय? तुझा मात्र गोड केलायस. काय हसताय काय? आई हे ठेव. अरे कशाला? आधीचे दिले आहेस ना पैसे, त्यातले शिल्लक आहेत माझ्याकडे. आई हे जास्तीच आहेत, हे पण ठेव. आणि अजून लागले तर बिंदास सांग काय. हा हो, चहा कसली पिताय? पहिले डॉक्टरकडे जाऊन या तुम्ही. आई ह्यांना पहिलं जबरदस्ती घेऊन जा. हो काय करता? बरं मी जरा अमयच्या गावी जाऊन येतो. हां अरे पण संकेत, गेली 2 महिन्यापासून तू एकटाच आमाईच्या गावी जातोयस. यावेळी आम्ही दोघे पण जाणार आहोत सोबत. तुम्ही गावी यायचं कधी ठरवलं? आत्ताच. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, तू काही गोष्टी न सांगता ठरवतोस ना, तसं आम्ही ठरवलं. आणि काका काय आहे ना, आमच्या बागेतल्या आंब्याच्या झाडाला जरा कीड लागली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करायला जायचंय. अचानक कसा काय रोग लागला? दुर्लक्ष. हां, लक्ष नसल्यावर किडे बाहेर येतात. आणि त्यासाठी वेळच्या वेळी उपाययोजना केली की सगळं नीट होतं. काय संख्या? चला गावी जायचं आहे ना, चला. तू पुढे चल, या वेळेला तू मेन आहेस. बरं चला येऊ. नको नको, आधीच उशीर झालाय. काका पाय पडतो हा. चला, आई, येतो. येतो येतो. हा? नमस्कार. आई येतो ग, बाबा येतो. सांभाळून जा हा. हो चला. शिस्ती जावा रे. हो आरामात. भाई लोक एक बरं आला तुम्ही माझ्यासोबत आलात ते. म्हणजे मी बोललेलं तुम्हाला पटलं की नाही? हा? तुमची काय पर्सनल इच्छा बिच्छा असेल तर भाई सांगा. काय ना, आता आपण VVIP झालोय ना भाई. हे बघ संख्या, मला घंटा ह्याच्यात काय इंटरेस्ट नाही. बघा संख्या, या गावात माझं घर आहे म्हणून फक्त मी आलो. आम्या तू रागवलास ना की दाढी वाढलेल्या काजोल सारखं दिसतोस रे. कानपाट पडू ना संख्या. फोड फोड फोड. हे आम्ही विठ्ठल काका. ओ विठ्ठल काका, थांब, मी आलो. आहेत ना, असे काय ते पुढे जात आहेत? अमय, अरे गेले 2 महिने जवळजवळ तुमचा पत्ता नाही. हां, आज आला नसतास ना तर मी तुला फोनच करणार होतो. काका मी गावी येणारच होतो. संकेतला आम्हाला सगळ्यातून बाहेर काढायचं आणि त्याच्यासाठी संकेतला न कळता आपण नारायण बुवांकडे जाऊन येऊया का प्लीज? हे बघ, ते आता शक्य नाही आहे. आणि तुम्ही तुमच्या या कुठल्याही वाईट गोष्टीत तुम्ही मला आता फार गुंतवू नका. काय बोलता जाऊ तू ते? हे बघ अमेय, याच्या पुढं तुमचं घर आणि बाग सांभाळणं मला जमणार नाही. हो काका, नका नसं करू. अरे विठ्ठल, बघून न बघितल्यासारखं करतोस. माझलाच काय रे? तिकडेच थांब, आडवा पाड्यान. काय रे विठ्ठल, माझलाच? संकेत, संकेत. हा? काय झालं? काय? अरे तू आता काहीतरी वेगळ्या आवाजात काकांशी बोललास. विठ्ठल काका, भय आशीर्वाद आशीर्वाद द्या. काय म्हणता काका? बरं काय महेश, डॅमिट. बरं ना भाई? आलं संकेत, आलं भाई. हा? अरे खरंच तू काहीतरी वेगळा. कुठला वेगळा आवाज? बसलाय? काय आलं? ये आपण नदी दाखवतो इकडे. नंतर या याच्या घरी. काय चल चल. फणस बिनस आणा, काहीतरी आणा, खाल्लं नाही. काका
संकेतच्या वतीने मी माफी मागतो काका. प्लीज तुम्ही. हे बघ अमेय, हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाहीये. अरे ही गोष्ट जसं देते ना तसं काही ना काहीतरी घेते सुद्धा. हे अजून संकेतच्या लक्षात आलेलं नाही आणि जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तुझा चेहरा का पडलाय? शी झाले त्याला काय आलं? विठ्ठला कधी असे वागले नव्हते रे ह्याच्या आधी. काय झालं त्या विठ्ठल काकांचं? अरे विठ्ठल काकांनी इतक्या वर्षापासूनची घराची काय झालं? ये ए बॉबी मधला ऋषी कपूर काय आलं? काय झालं काय? हा ठीक आहे चालेल. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा घंटा वाजली रे. अरे अवधूत, इकडे आपलं सगळं काय चालू आहे आणि डोक्यात घंटा कशी वाजते तुझी? हे आम्या खरकट्या तुझं ताट रिकामी आहे, त्याचं भरते तर भरू दे ना. चालली ती. अरे जाऊन विचार ना अवधूत. वेडायस का? भीती वाटते. अरे काय भीती वाटते? जाऊन विचार. नको 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 जाऊ दे. कान फट्टूच आहे तुम्ही. ए मुली हुई. शिरा पडल्या तुझ्या तोंडात. ए मुली काय बोलतोस रे? मग काय बोलू? काही नको बोलूस. अरे एक मिनिट ऐक ना. तो माझा मित्र आहे ना, तो शाना बाळ आहे. त्याला कसलंच व्यसन नाही. दारू पित नाही, सिगरेट पित नाही, चमडीगिरी करत नाही, कसलंच व्यसन नाही. मग जाऊन शिकव त्याला. मेंटल आहेस? मी? अरे तसं नाही. तुला तो आवडतो. खुळास काय? अरे त्याला तू आवडतेस असं मला बोलायचं होतं. हो का? हा. कधीपासून? 4-5 मिनिटापासून. पागल झालाय का तू? जा. अरे नाही एक मिनिट थांब ना, पूर्ण ऐक ना. अरे ते बोलतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईड, तसं त्याचं झालंय. लव्ह ॲट टेम्पल साईड. देवळाजवळ प्रेम झालं म्हणजे पवित्र प्रेम ना ग. हो का? आणि मंदिराऐवजी इतर कुठे झालं असतं मग? तरी पण पवित्रच प्रेम. का? म्हणजे आता माझ्या मित्राचं प्रेम म्हणजे पवित्रच प्रेम ना ग. ए तुझं नाव सांग ना. कुठल्याही अनोळखी माणसात मी माझं नाव सांगत नसते. अच्छा. ए पेपर द्या, ते लिहून दे. ते लिहून. गप्पे चिबूड. आणि तुझ्या त्या मित्राला जाऊन सांग, थोडी तरी डेअरिंग दाखव म्हणा. कुठल्याही उडा टप्पूला पाठवू नकोस. निघ चल. केली. संकेत इकडे. काय बोलली? उडान टप्पू? ते जाऊ दे. ती काय बोलली? चिबूड. मी भेंचो चिबूड दिसतो? जिंदगीत माझा एवढा इन्सल्ट झाला नाही रे कधी. हसतोय. काय देऊ? हे ते जाऊ दे. ती कशी सांग ना. बहिणी एक नंबर आहे भाई. काय सांगतो? एक नंबर म्हणजे. चला. ए तिकडे कुठे? इकडे जाय. सॉरी. हसतोय. चल पुढे चल. गेली ती. चिबूड. मी चिबूड दिसतो? आज दुपारीच आलीस कविता ऐकायला? आज नाईट शिफ्ट नाही नंदिनी? कोण नंदिनी? कोण नंदिनी?
तेच विचारते, कोण नंदिनी? दैनंदिनी हा? दैनंदिनी नंदिनी असं काहीतरी गाण्याचं बघत होतो पण नाही झालं. पैशू लपाट अजून पण तू सेम आवाज काढतेस हा वाला. शंकू, वैशू शंकुडी, वैशुडी. तुझी वाट बघून हा बाबू हिरमसून गेला ना. काय करणार बाबू, आता आपलं ठरलंय की नाही प्रत्येक महिन्याला मी एकदा तरी या गावात येणार. येतो की नाही मी? तरी पण आठवण येते ना. ते आता काय करणार, आता ही जुदाई मला पण सहन होत नाहीये, पण त्याच्यासाठी मी काहीतरी करेनच. काय? सांगतो सांगतो सांगतो. इकडे 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 बस 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 बस. डोळे झाक. काय झाक तर एक जादू दाखवायचे. जादू दाखवायची आपण? माझ्या मनातलं लगेच ओळखायला लागलेच तू आता. डोळे झाक डोळे झाक. सरप्राईज. कसं वाटलं? अय्या, हे काय? ब्रेसलेट. अगं पैंजण आहेत ना वैशू. तू पण ना. तू पण ना, मी पण ना, आपण पडला. कसे वाटले तुला? छान आहेत. छान आहेत ना. थांब मी तुला घालतो. पाय वर कर. दुसरा दे. वैशू, म्हणजे आता मी तुला सरप्राईज दिलाय, आता तू मला सरप्राईज देऊन माझं तोंड गोड केलं पाहिजे ना. सावड, मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी मागणार. वाटलंच होतं. मग काय तुझा विचार? मी तुला किस देणार आहे. गाजराचा किस नकोय. अरे गाजराचा नाही. काय काकडीचा पण नकोय? काकडीचा पण नकोय. अरे प्लीज. अरे मी तुला खरं खुरं किस देणार आहे. हा खरंच? हो चालेल दे. तयार आहे, मी तयार आहे. असं नाही, डोळे बंद कर. ओके ओके ओके. आता मी तुला जादू दाखवते. हा दाखव दाखव. मला आवडेल जादू, मला आवडेल जादू. 1 ते 5 बोल. 1 2 3 3ला इकडे किस दिला. 4 मोजतो ना. इकडे येईल इकडे. काका हो ऐका ना. कशाला आलाय? विठ्ठला का प्लीज रागवू नका ना आमच्यावर. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की मी तुमच्या घराचं काम सोडलंय. हा विषय सोडून दुसरा कुठला विषय असेल तर बोला. काका आम्हाला आमच्या संकेतल्या सगळ्यातून बाहेर काढायचं हो. ऍटलिस्ट तुम्ही आम्हाला त्या नारायण गुरुवांकडे तरी घेऊन चला प्लीज. बघा, मला आता या प्रकरणात पडायचं नाही. काका हवं तर त्यांचा पत्ता द्या, आम्ही जातो त्यांच्याकडे. विस्क फिरलं की काय तुमच्या लोकांचं? अरे तुम्ही हा जो विचार करताय हे रामदेवला कळलं ना तर तो आपल्याला कोणालाही जिवंत सोडणार नाही. हे बघा मी हात जोडतो तुमच्या पुढं. निघा तुम्ही. काका तुम्ही या. काका ऐकून तर घ्या ना. आम्हाला त्यांचा पत्ता तर द्या ना, काका. प्लीज काका काय बघतोयस? काय बघतोय? कुठे रामलाय? संकेत, ती बोलायला कशी होती रे? कोण? ते मंदिराजवळ. आईला हा अजून मंदिराजवळच आहे भाई. मंदिराजवळच आहे. तसं ना. अरे तू बोलला. लवंगी फटाका होती बाई. काय? लवंगी फटाका फान 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 वाजत होती. मला कशी बोलली माहिती आहे ना? चिबूड. यायला मारू काय? चिबूड पण नाही बाई. सिरियसली सांगतो, अशी पोरगी असेल ना बाई तर लाईफ सेटल आहे रे बाई. लाईफ सेटल आहे बाई. लाईफ सेटल आहे. हे संकेत, तू टेन्शन घेऊ नको. तुला पण गर्लफ्रेंड मिळणार. मिळेल म्हणजे? अरे ऑलरेडी मिळाली आहे. काय? हो. संकेत, तुला गर्लफ्रेंड आहे मला सांगितलंच नाही. अरे हसतोस काय? आता हा बोलला. अरे तर गाणं म्हणतच काय? बंकच करते सांग. बंकच करते सांग. बंकच करते रे. बंकच करत होतो. अरे त्याचं काय आहे ना, आपल्या संख्येने कसं बऱ्याच पोरी फिरवल्या आहेत ना, तर ह्या मॅटर मध्ये तो तुला ज्ञान देऊ शकतो. देऊ शकतो म्हणजे? अरे देणार ना. मी नाही देणार तो कोण देणार ज्ञान? हो ना. मी देणार ना ज्ञान. इकडे सांगतो काय लक्षात ठेव, तुझा फर्स्ट टाइम आहे.
डायरेक्ट जाऊन प्रपोज करायचा, डायरेक्ट जाऊन भिडायचा. नाही रे, अरे भीती वाटते मला. भीती वाटते? हा. हां, मग काय माहिती आहे का भाई, ती मंदिरात येईल, तू पण मंदिरात जाशील, तिच्या हातात असेल तिचा पोर, तो तुला बोलेल मामा. हे मामा नाही बनायचंय, मग काय बनायचं आहे? बाबा बनायचंय. काय बनायचं? पप्पा. पप्पा बनायचं. अरे नाही, काय करताय? अरे गप. अपने भाई को भाई पप्पा बनने का सेलिब्रेशन चाहिए. हाँ. सेलिब्रेशन चाहिए. अपने भाई को पप्पा बनने भाई पप्पा बननो. पार्टी. दारू दारू आई झगडी. ए काय ला? दारू नको. का? दारू नको भाई. काय नाही भाई, आपण तिकडे एवढा जातो, म्हणजे एवढा मनापासून जातो ना रे, इच्छा बिच्छा मागायला. ते अरे मध्येच काय घेऊन आला, सुगप ना जरा. पिऊन जाणार. संकेत ऐक ना, हा, ती मला हो बोलेल ना रे. इकडे सांगतो. हा सांग ना. ती तुला नाही का बोलणार मला सांग. तसं नाही अरे अरे. दिसायला तू गोंडस आहेस, मुंबई स्वतःचं घर आहे, चमडी आहेस का? याच्यासारखा गाण मारू. हा? चमडी आहेस का तुम्हाला सांग. नाही नाही. त्यात भाई, त्यात आपला बिझनेस आहे भाई. आपला बिझनेस एवढा वाढला पाहिजे, एवढा वाढला पाहिजे, 3 पट 5 पट 6 पट वाढला पाहिजे भाई. हे आम्ही किती वाजता येणार? मावशी येणार आहे, टाईम फिक्स असतो. वेळेच्या बाबतीत पंक्च्युअल नव्हता रामदेव. आणि ही वैशालीची मैत्रीण. मैत्रीण आहे वैशालीची. मैत्रीण आहे वैशालीची. मैत्रीण आहे हर्षा नावायचं. नाव आहे हर्षा. कागदावर लिहून देऊ. हे दोघं संपले, आता तू